नमस्ते, मी महेश करचे। आज दिनांक 11 मार्च 2026 रोजी आम्ही अप्पर तहसील कार्यालय मसवड या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन करतोय। या धरणे आंदोलन करण्यापाठीमागचं कारण असं आहे की मसवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मसवड पोलीस स्टेशनचे तत्कालीन API अक्षय सोनावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक कारवाई केली। ती कारवाई अशी होती की एका भागातले 3-4 मुलांना त्यांनी पकडून आणलं, दुसऱ्या भागातल्या 3-4 मुलांना एकत्र पकडून आणलं आणि ही मुलं एक खतरनाक अशी एक गँग चालवतात, गरुडा गँग नावाची गँग चालवतात आणि हे अतिशय खतरनाक गुंड आहेत आणि हे इथं दहशत माजवतात। अशा प्रकारचा एक खोटा आणि बनाव करून एक गुन्हा दाखल केला आणि त्यांची मसवड शहरातून धिंड काढण्यात आली। त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगा सुद्धा होता। त्या अल्पवयीन आरोपीचं नाव सुद्धा ह्यांनी प्रसारमाध्यमांना जाहीर केलं। खरं तर हा पूर्णपणे बनाव करून खोटा गुन्हा रचलेला आहे। तत्कालीन API अक्षय सोनवणे यांनी चमकोगिरी करण्यासाठी आणि स्वतः खूप कर्तृत्ववान आहे, स्वतःच्या काळ्या बाजू झाकण्यासाठी त्यांनी हा सगळा बनाव करून खोटा गुन्हा दाखल करून या मुलांची मसवड बाजारातून धिंड काढली। खरं तर कायद्यानुसार, संविधानानुसार कोणत्याही आरोपीची धिंड काढता येत नाही किंवा अल्पवयीन आरोपीचं नाव जाहीर करता येत नाही। असं असताना अतिशय गंभीर प्रकार हा मसवड पोलिसांनी केलेला आहे। या संदर्भात हा खोटा गुन्हा दाखल करून या मुलांची मसवड शहरातून धिंड काढली आणि अल्पवयीन आरोपीचं नाव जाहीर केलं। या सगळ्या प्रकारामध्ये मसवड पोलीस पूर्णपणे दोषी आहेत असं आमचं म्हणणं आहे। याच संदर्भात आम्ही सातारा जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक माननीय तुषार दोशी साहेबांना भेटलो आणि तत्कालीन API अक्षय सोनावणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे आणि त्या मागणीसाठीच आम्ही आज मसवड या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी धरणे आंदोलन करतोय। जर कायदा सर्वांसाठी समान आहे तर पोलिसांनी गुन्हा केलाय त्यांच्यावरती गुन्हा का दाखल होत नाही हा आमचा सवाल आहे आणि जर पोलिसांच्या वरती गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही यापुढचं आंदोलन हे या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराज देसाई साहेबांच्या बंगल्यासमोर आम्ही बसणार आहोत। ही आमची भूमिका आहे। कसल्याही किमतीत ज्यांनी चूक केली, ज्यांनी कायदा पायदळीत उडवलाय आणि आमची मुलं कशाचेही त्यांचं कुठलंही क्रिमिनल रेकॉर्ड नसताना तुम्ही त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय। खाकी चाडून आणि कायदे चाडून तुम्ही जे काय गुन्हेगारी केली आहे, जे काय तुम्ही इथल्या लोकांना छळायचं जे षडयंत्र रचलं ते षडयंत्र पूर्णपणे उद्ध्वस्त करून जे पोलीस अधिकारी पोलीस त्याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे। त्याशिवाय आम्ही थांबणार नाही, ही आमची भूमिका आहे। जय शिवराय बांधवांनो, मी सोहम शिर्के, अखंड मराठा समाजसेवक आणि मानखटा आध्यात्म सेवक। आज आपण मसवड येथे अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर जे एक दिवसीय धरणे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनासाठी भेट दिली आणि हा आंदोलनाचा विषय अतिशय गंभीर आहे। म्हणजे महेश करचे साहेब जे आता एक दिवसीय धरणे आंदोलन करतायत तर ते कुठले तर न्याय मागायसाठी बसलेत। कारण इथं बघितलं तर ज्या मुलावरती गुन्हा दाखल झाला त्याचे आई वडील इथं आलेत तर त्यांची खंत ऐकून घेतली पूर्ण। तर असे जर खोटे गुन्हे जर दाखल झाले तर हे मान तालुक्याला न परवडणारी गोष्ट आहे। कारण पोलीस प्रशासनाने पण लक्षात ठेवलं पाहिजे, तुम्ही न्याय द्यायला शिकलं पाहिजे, न्यायाची भूमिका घेतली पाहिजे। जर सपोज असं कुणावरती तुम्ही जर गुन्हे दाखल करत बसाल तर जनतेने जगायचं कसं? संविधान या देशात आहे की नाही? मान खटावला संविधान लागू होतं की नाही हा आता जनतेपुढे पडलेला प्रश्न आहे। आणि महेश करचे साहेबांसारखे जर युवक जर पुढे येऊन काम करतायत आणि नेतृत्व काम करतायत, उद्या यांच्यावरती सुद्धा गुन्हे दाखल होतील। उद्या आम्ही समाजकार्य करतो आमच्यावर सुद्धा गुन्हे दाखल होतील। जर सामान्य माणसाला तुम्ही सोडत नसाल, पुढे येऊन काम करणाऱ्या माणसाला सोडत नसाल तर इथं प्रशासन आहे का हा प्रश्न म्हणजे उपस्थित झालाय। तेव्हा माझं पोलीस प्रशासन आणि येथील संबंधित जेवढे शासकीय कार्यालय आहेत, तहसीलदार असतील, अपर तहसीलदार असतील, यांना माझी एवढीच विनंती आहे की इथून पुढे तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे। जर गुन्हा दाखल करायचा आहे तर जी पूर्ण चाचपणी केली पाहिजे, नक्की हा गुन्हा घडलाय का आणि त्याच्यानंतरच त्या माणसावरती गुन्हा दाखल केला पाहिजे। जर इथून पुढे खोटे जर गुन्हे दाखल केले तर आम्ही एकत्र येऊन पूर्ण मानखटामधील सर्व समाज, सर्व जाती धर्मातील समाज एकत्र येऊन त्या पोलीस स्टेशनच्या पुढे आंदोलन करू। अगदी वेळ पडली तर पोलीस स्टेशन पूर्ण माणसांनी आणि पूर्ण जेवढे आंदोलक जेवढी जनता आहे सर्वांनी मिळून आम्ही पॅक करू, पण खोटे गुन्हे इथून पुढे दाखल होऊन देणार नाही। हे संविधानाचं राज्य आहे। हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेनुसार चालणारं राज्य आहे। ही कुणाची मनमानी आणि हुकुमशाही आणि अधिकार आहेत म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करून कुणी जर आपले हुकुमशाही चालवत असेल तर आम्ही
त्या हुकुमशाहीला मोडून काढण्यामध्ये पुढे मागे बघणार नाही आणि इथून पुढे आंदोलन हे तीव्र होत राहतील एवढंच बोलतो.